नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे S-400 घेऊन भारताने अमेरिकेशी घेतलाय पंगा। 2 दिवस झाले रशियाकडून 2018 साली विकत घेतलेल्या S-400 या क्षेपणास्त्रांची डिलिव्हरी सुरू झाली। 5 अब्ज डॉलरचा करार 2018 साली जेव्हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले होते तेव्हा व्लादिमीर पुतिनसोबत रशिया आणि भारत यांच्यामध्ये हा करार झाला होता। या कराराच्या अंतर्गत या क्षेपणास्त्रांच्या 5 प्रणाली भारत विकत घेणार होता। या क्षेपणास्त्र विकत घेतल्यानंतर 3 वर्षात म्हणजे ठरलेल्या मुदतीत ही क्षेपणास्त्र भारतात येऊ लागली। पहिली खेप नुकतीच रशियाहून भारतात आलेली आहे। त्यातले वेगवेगळे पार्ट्स, वेगवेगळे भाग त्याचे आलेले आहेत। त्याचं असेंब्ली करून या वर्षाच्या अखेरपर्यंत पहिली प्रणाली तयार होणार आहे। ती दिल्लीच्या उत्तरेकडे, कल्पना नाही पंजाबमध्ये किंवा हिमाचलमध्ये किंवा जम्मू काश्मीरमध्ये कुठेतरी ती तैनात केली जाईल। ही जी क्षेपणास्त्र प्रणाली आहे ती जगात सर्वोत्तम असल्याचं मानलं जातं आणि या प्रणालीद्वारे 400 किलोमीटर अंतरावरून येणारं कुठलंही क्रूज क्षेपणास्त्र असेल, आंतरखंडीय क्षेपणास्त्र असेल, ड्रोन असेल, कारण हल्ली किलर ड्रोन आणि हल्ले करायला ड्रोनचा वापर केला जातो, आणि लढाऊ विमानांना देखील लक्ष्य करता येतं। अमेरिकेसाठी भारताने ही गोष्ट करणं, S-400 विकत घेणं अमेरिकेला मान्य नाही। याच्या आधी चीन आणि तुर्की या देशांनी रशियाकडून ही क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेतलेली आहे। याच्यापैकी तुर्की हा देश आहे तो अमेरिकेचा करारबद्ध म्हणजे करारांनी बांधला गेलेला अमेरिकेचा मित्र देश आहे, नेटोचा सदस्य आहे। आणि त्यामुळे तुर्कीने जेव्हा S-400ची खरेदी अमेरिकेच्या नाकावर टिच्चून केली तेव्हा तुर्कीविरुद्ध काटसा या कराराअंतर्गत, या काटसाच्या नियमाअंतर्गत, कायद्याअंतर्गत तुर्कीविरुद्ध अमेरिकेने निर्बंध लादले। आता प्रश्न आहे भारताविरुद्ध अमेरिका निर्बंध लादणार का नाही? अनेकांना वाटतंय, अनेक संरक्षण तज्ज्ञांना वाटतंय की अमेरिका भारताविरुद्ध निर्बंध लादू शकेल, पण ते कदाचित सौम्य असेल। आधी हे S-400 काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे आणि भारताला अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता S-400 का घ्यावी लागली हे देखील समजून घेणं आवश्यक आहे। तरच आपण अमेरिकेशी का पंगा घेतलाय हे समजणं आपल्याला सोपं जाऊ शकेल। मित्रांनो, आज अशी परिस्थिती आहे की कुठल्याही भारताला जर चीन आणि पाकिस्तान या दोन्ही सीमांवर एकत्रपणे लढाई करावी लागली आणि अशा प्रकारचं युद्ध ही काही कल्पनाविलास नाही आहे, अशा प्रकारचं युद्ध आपल्याला लढावं लागू शकतं। कारण चीन आणि पाकिस्तान एका माळेचे मणी झालेले आहेत। पाकिस्तानने स्वतःला चीनसोबत जोडून घेतलेलं आहे। जर अशा प्रकारची लढाई लढावी लागली तर आपल्याला 42 स्क्वाड्रन विमानांची, लढाऊ विमानांची आवश्यकता पडेल। एका स्क्वाड्रनमध्ये साधारणतः 18 विमानं येतात। मी काही संरक्षण तज्ज्ञ नाही, पण हा विषय सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे। त्या उद्देशाने हा व्हिडिओ करत आहे। आपण कदाचित नितीन गोखले किंवा अन्य रक्षा विशेषज्ञांचे व्हिडिओ याबाबत बघू शकाल, याच्यात अधिक तपशील आपल्याला मिळू शकतील। राजकीयदृष्ट्या त्याचं महत्त्व काय आहे ते या व्हिडिओत मांडणार आहे। पण जर 42 स्क्वाड्रन विमानं आपल्याला लागणार असतील, दुर्दैवाने आज आपल्याकडे लढण्याच्या स्थितीमध्ये जेमतेम 30 स्क्वाड्रन विमानं आहेत। MiG-21 जुनी झालेली आहेत, ती हळूहळू पुढच्या 3-4 वर्षात फेज आऊट होणार आहेत आणि पुढच्या 1-2 वर्षात या स्क्वाड्रनची संख्या 28 किंवा त्याच्याहून कमी होऊ शकेल अशी भीती व्यक्त केली जात आहे। म्हणजे 42 स्क्वाड्रन पाकिस्तान आणि चीनशी एकत्रित लढण्यासाठी जेवढी विमानं आवश्यक आहेत तेवढी विमानं पुढची किमान 10 वर्ष आपल्याकडे येणार नाहीत। विमानं ही काही काड्यापेटी खरेदी करण्यासारखी गोष्ट नाही की आज ठरवलं, चेक लिहून दिला आणि उद्या विमानं आली। कारण आपण तर स्वतः विमानं बनवत नाही। तेजस विमानं आता आपण बनवायला लागलो आहे, पण ती हलकी लाईट कॉम्बॅट लढाऊ विमानं आहेत। पण जी मोठी विमानं बनवायची आहेत ते फारसे देश बनवत नाहीत। बरेचसे देश जे बनवतात ते स्वतःच वापरतात
आयात करणारे देश कमी आहेत आणि त्याच्यामुळे एखादी ऑर्डर दिली की ती ऑर्डरची प्रक्रिया किती वेळ चालते. आणि काँग्रेसच्या काळात म्हणजे खरं तर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारताची लढाऊ विमानांची संख्या कमी होते हे लक्षात आलं होतं आणि त्याद्वारे ही विमानं खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. UPA सरकारच्या 10 वर्षाच्या काळामध्ये त्याचं घोंगडं भिजत ठेवण्यात आलं. सरकारला कुठली विमानं खरेदी करायची हे ठरवण्यात अनेक वर्ष गेली. मग राफेल विमानं खरेदी करावी असं ठरलं, किंमत निश्चित करण्यात आली, पण एकही विमानाची खरेदी झाली नाही. या सगळ्या डीलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि तेव्हा रक्षामंत्री असलेले AK अँटोनी यांना स्वतःच्या पांढऱ्या स्वच्छ वेष्टीवर शिंतोडे उडवून द्यायचे नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांनी काहीच नाही केलं. पण ते काहीच न केल्यामुळे फायदा चीनचा झाला, फायदा पाकिस्तानचा झाला, भारताचं नुकसान झालं. भारतातल्या लढाऊ विमानांच्या संख्येत सातत्याने कमी होत गेली. त्यानंतर मोदी सरकार जेव्हा आलं तेव्हा राफेल खरेदीचा निर्णय घेतला. या सगळ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जी भारतात विमानं बनवायची सुरुवातीची योजना होती ती स्क्रॅप करून 36 विमानं रेडी टू फ्लाय कंडिशनमध्ये भारताने घ्यायचा निर्णय घेतला. कारण ती जर घेतली नसती, ती ऑर्डर जर दिली नसती तर भारताची संरक्षण सिद्धता खूप मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली असती. त्या राफेलकडे आपण नंतर बघूया, तो वेगळा विषय आहे. पण ही राफेलची खरेदी होऊनही भारताला आणखीन 108 विमानं तरी आणखीन घ्यावी लागणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातली काही तेजस विमानं असतील, काही आता जी मल्टी मीडियम रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट असतील त्याची निविदा काढणं, रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन वगैरे, ही सगळी प्रक्रिया खूप किचकट लांब लचक जाणारी असते. पण याच्यामुळे जर 2 आघाड्यांवर युद्ध लढावं लागलं तर आपली संरक्षण सिद्धता नाही. S-400 ही जी प्रणाली आहे, क्षेपणास्त्र प्रणाली आहे, ती काही पूर्ण रामबाण इलाज नाही आहे, अगदीच रामभरोसेही इलाज नाही आहे. पण ही जी आपली कमी आहे त्याच्यावरचा हा इलाज नक्की आहे. कारण एका आघाडीवर आपण विमानं तैनात करू शकतो आणि दुसऱ्या आघाडीवर जर युद्ध झालं तर काही काळासाठी तरी किमान शत्रूची विमानं, क्षेपणास्त्र, ड्रोन या सगळ्यांना हवेतच उद्ध्वस्त करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. ही जी क्षेपणास्त्र प्रणाली आहे त्याचे 3-4 भाग असतात. त्याच्यामध्ये एक क्षेपणास्त्रांची बॅटरी जी मोबाईल आहे, ट्रकवर लादून ती एका ठिकाणून दुसरीकडे नेता येते आणि ट्रकवर जसे पाईप असतात, नळकांड्या असतात, तशा नळकांड्यामध्ये ही मिसाईल किंवा क्षेपणास्त्र असतात. त्या 4 प्रकारची क्षेपणास्त्र असतात. त्यातली जी छोटी क्षेपणास्त्र असतात ती 40 किलोमीटर रेंजची, मध्यम आकाराची 120, 250 आणि 400 किलोमीटर अंधारी. कारण शत्रूकडनं हल्ला कशाद्वारे होईल, जर ड्रोनद्वारे हल्ला होणार असेल तर 400 किलोमीटर लांबीची क्षेपणास्त्र, 400 किलोमीटर अंतर पार करणारी क्षेपणास्त्र सोडायची गरज नाही. पण जर अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्रांद्वारे, आंतरखंडीय क्षेपणास्त्रांद्वारे जर हल्ला झाला तर इथे 400 किलोमीटर क्षमतेची क्षेपणास्त्र आपल्या मदतीला येऊ शकतात. 2 प्रकारचे रडार असतात. एक रडार असतात ते शत्रूच्या देशातून, शेजारी देशातनं मिसाईल डागली जाते का, ड्रोन सोडला जातो आहे का, विमानाचा हल्ला होतो आहे का, हे सगळं त्याचं सर्वेलन्स करतात. ती माहिती जर हल्ला होत असेल तर ती माहिती कमांड अँड कंट्रोल सेंटरला किंवा त्या युनिटला देतात. त्याच्याद्वारे तो क्षेपणास्त्र कुठून येत आहे, त्याचा वेग किती आहे, दिशा किती आहे, त्याची गती कशी आहे, हे विचार करून त्याला कुठल्या क्षेपणास्त्राने उडवायचं तो निर्णय घेतला जातो. आणि मग दुसरा एक रडार असतो, ती जी एंगेजमेंट म्हणजे एक शत्रूचं क्षेपणास्त्र आणि आपण सोडलेलं क्षेपणास्त्र यांची हवेत टक्कर होते का आणि एक क्षेपणास्त्र त्याला उद्ध्वस्त करत आहे का त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी दुसरा रडार असतो. अशी याची रचना असते. अमेरिकेला या सगळ्या खरेदीवर आक्षेप आहे, अमेरिकेचा विरोध आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे रशियाने अमेरिकेविरुद्ध जी काही गोष्टी केलेल्या आहेत, युक्रेनमध्ये असेल, अन्य गोष्टी असतील, अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये रशियाने धांदली घडवून आणली, गोंधळ घडवून आणला असा अमेरिकेला आरोप आहे. आणि त्याच्यामुळे रशियाविरुद्ध अमेरिकेने निर्बंध लावलेले आहेत. अमेरिकेचे अनेक देशांची संरक्षणाचे करार आहेत आणि त्या करारामध्ये भारताशीही हे संरक्षण करार झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 2 देश एकमेकांचं संदेशवहन असतं, गुप्त माहिती असते, वेगवेगळी याची सॅटेलाईट इमेजेस असतात, रडार वरून घेतलेली माहिती असते. ही सगळी माहिती 2 देश एकमेकांना पुरवतात. आणि अमेरिकेचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही रशियाची ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र घेत असाल तर
आम्ही मिळवलेली माहिती, आम्ही मिळवलेला गोपनीय डेटा असेल, विदा असेल, माहिती असेल, जे काय असेल ती रशियाला मिळायची भीती आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही आम्हाला न जुमानता ही क्षेपणास्त्र घेणार असाल तर आम्ही तुमच्यावर निर्बंध लावू. आणि त्याच्यासाठी काटसा म्हणून त्यांचं जे हे असतं, अमेरिकेच्या शत्रू राष्ट्रांविरुद्ध त्यांना शिक्षा करण्यासाठी निर्बंध, असं त्या काटसाचं फुल फॉर्म आहे. त्याच्या अंतर्गत हे निर्बंध लादले जातात. अमेरिकेचं म्हणणं आहे, मग म्हणजे भारताचं म्हणणं होतं की म्हणजे एकतर तुम्ही आम्हाला तंत्रज्ञान द्या, नाही तर आम्हाला रशियाचं तंत्रज्ञान घेऊ द्या. इथे अमेरिकेचं म्हणणं आहे की अमेरिका कदाचित हे अशा प्रकारचं क्षेपणास्त्र भारताला द्यायला तयार होती. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेकडे 2 प्रकारच्या क्षेपणास्त्र प्रणाली आहेत. एक पॅट्रियॉट, आपल्याला आठवत असेल खाडी युद्ध पहिलं सद्दाम हुसेननी तेव्हा इस्रायलवर, तेल अवीववर स्कड मिसाईल्स टाकल्या होत्या. त्या स्कड मिसाईल्सला हवेतल्या हवेत उडवण्याचं काम तेव्हा अमेरिकेचे पॅट्रियॉट सिस्टीमनी केलं होतं. म्हणजे इराकवरनं इस्रायलवर येणारं क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत उडवली जात होती. ती पॅट्रियॉटची क्षमता आहे, पण त्यांची क्षमता 180 किलोमीटरचा पल्ला त्यांचा आहे. आणि दुसरी एक जी सिस्टीम आहे ती थाड म्हणून, THAAD, मी सगळ्याचं फुल फॉर्म वगैरे सांगत बसत नाही, पण ती एक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. पण ती क्षेपणास्त्र प्रणाली समोर न येणाऱ्या विमानांविरुद्ध ती परिणामकारक नाही. तुलनेने S-400 अधिक अचूक आहे, अधिक प्रभावी आहे. आणि म्हणून भारताने हा निर्णय घेतलेला आहे. आणि जनरली स्पीकिंग सर्वसाधारणतः रशियाकडनं घेतलेली शस्त्रास्त्र अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांपेक्षा स्वस्त असतात. अर्थात सगळीच शस्त्रास्त्र रशियाची चांगली असतात असं नाही. अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांचा दर्जा एकूण सारासार विचार करता रशियापेक्षा चांगला असतो. रशियन शस्त्रास्त्रांचे स्पेअर पार्ट्स मिळत नाहीत, मग ते युक्रेनमधनं, कुठून बेलारूसमधनं किंवा अन्य कुठल्या तरी देशातनं घ्यावे लागतात. अनेकदा ज्या गोष्टी भारतात बनतात त्या गोष्टी रशियातनं घ्याव्या लागतात, त्याच्यात भ्रष्टाचार होतो. आणि त्यामुळे स्वस्तातल्या गोष्टी घेऊन दरवेळेला फायदा होतो तसं नाही. पण S-400च्या बाबतीत निस्संशयपणे म्हणता येईल की ही आत्ताच्या घडीला किमतीचा विचार करता आणि भारताच्या गरजांचा विचार करता सर्वोत्तम क्षेपणास्त्र प्रणाली आहे. आणि ती घ्यायची तर भारताने अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता. आणि हा निर्णय केव्हा घेतला गेला, अमेरिकेत जेव्हा ट्रम्प सरकार होतं आणि ट्रम्प सरकारचं रशियाबद्दल फार चांगलं मत नव्हतं, पण भारताने रशियाशी धंदा केला तर डोनाल्ड ट्रम्पला फारसं त्याच्याशी देणं घेणं नव्हतं. त्याचा फायदा घेऊन आणि रशियाशी देखील बॅलन्स करणं आवश्यक आहे. कारण दशकानुदशकं आपण रशियावर संरक्षण क्षेत्रासाठी अवलंबून होतो. हे खरं आहे की गेल्या काही वर्षात, आणि हे डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळातच झालं, अमेरिका रशियाला मागे टाकून भारताचा सर्वात मोठा संरक्षण क्षेत्रातला सगळ्यात मोठा भागीदार बनलेला आहे. भारत अमेरिका संरक्षण क्षेत्र सहकार्य हे देशाचं भविष्य आहे. फक्त अमेरिकाच नाही, इस्रायल असेल, फ्रान्स असेल, या सगळ्या देशांची सहकार्य भविष्य आहे. रशियाशी सहकार्य हळूहळू क्षीण होत जाणार आहे, कारण रशिया जुनं सहकार्य आहे. पण असं असलं तरी भारताच्या संरक्षण क्षेत्रातला एक मोठा वाटा रशियन बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा आहे. आणि रशिया, व्लादिमीर पुतिन हुशार असल्यामुळे रशियाशी वाकड्यात शिरलं तर रशिया पाकिस्तानबरोबर संधान बांधलेलं आहे ऑलरेडी त्यांनी. आणि भारताला रशियाचा उपद्रव मूल्य आहे ते देखील बॅलन्स करायचं आहे. आणि अमेरिकेबरोबरही आपल्याला जायचं आहे. आणि असं करायचं परराष्ट्र धोरणात तुम्ही सगळ्यांनाच एकाच वेळेला खुश ठेवू शकत नाही. पंडित नेहरूंच्या काळापासून परराष्ट्र धोरणामध्ये आपण कायम बोटचेपी भूमिका घेत होतो, संरक्षण क्षेत्रात बोटचेपी भूमिका घेत होतो की रशियाबरोबर आपली मैत्री आहे म्हणजे अमेरिकेबरोबर आपण कमीत कमी संबंध ठेवायचे. म्हणजे स्वतःला अलिप्ततावादी म्हणूनही आम्ही रशियाच्या पंक्तीत जेवत होतो आणि अमेरिकेला आम्ही बहिष्कृत केलं होतं. पण आज नरेंद्र मोदींच्या सरकारच्या काळात सबका साथ सबका विकास, सगळ्यांबरोबर भागीदारी. अर्थात हे म्हणाले यात कसली भागीदारी, तुम्ही तर नुसते शस्त्र विकत घेताय. पण शस्त्र विकत घेता घेता हळूहळू आता ही नवीन विमान येणार आहेत, त्यामध्ये मेक इन इंडिया हा मोठा कॉम्पोनंट असणार आहे. त्याच्यासाठी कायद्यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या गुंतवणुकीला परवानगी देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही रशियाकडनंही हवं ते घेऊ, अमेरिकेकडनंही घेऊ, इस्रायलकडनंही घेऊ. हा व्हिडिओ करत असताना भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे इस्रायलमध्ये आहेत 5 दिवसांसाठी. आणि पुढच्या 10 वर्षांच्या सहकार्याची रणनीती ठरवण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे. याच्या आधी डॉक्टर S जयशंकर गेले होते, भारताचे रक्षा सचिव गेले होते, हवाई दल प्रमुख इस्रायलला जाऊन आलेले. त्यामुळे या गोष्टी पॅरलली इस्रायलबरोबर चालू आहेत, अमेरिकेबरोबरही चालू आहेत, फ्रान्सबरोबरही राफेल फ्रान्समधनं येतं आहे, मिराज विमानही कदाचित आपण घेऊ.
त्यामुळे यातनं जो संदेश दिला जातोय तो म्हणजे आमचं संरक्षण धोरण आणि परराष्ट्र धोरण केवळ आणि केवळ भारताच्या राष्ट्रीय हिताशीच जोडलं असेल. अमेरिकेची मर्जी राखावी म्हणून आम्ही रशियाच्या विरोधात जाणार नाही आणि रशियाची मर्जी राखावी म्हणून आम्ही अमेरिकेकडनं शस्त्र घेणं थांबवणार नाही. सौदी अरेबियाला किंवा इराणला आवडत नाही म्हणून आम्ही इस्रायलकडनं शस्त्र घेणं किंवा इस्रायलबरोबर भागीदारी थांबवणार नाही किंवा सौदी अरेबियाला आवडत नाही म्हणून आम्ही इराणशी संबंध तोडणार नाही. आज भारत अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतो कारण आज भारत जगातली एक मोठी अर्थव्यवस्था, मोठा औद्योगिक उत्पादनांचा देश झालेला आहे. आज अमेरिकेला हे आवडलेलं नाही आहे, निश्चितच याच्याबद्दल वाद नाही आहे, पण आज अमेरिकेसाठी चीनचं उपद्रव मूल्य मोठं आहे. आणि शेवटी आंतरराष्ट्रीय राजकारणात संरक्षण क्षेत्रात गिव्ह अँड टेक याचा विचार करतात. काय मिळतंय, काय द्यायचं आहे. अमेरिकेला स्वतःचा मान टिकवण्यासाठी निर्बंध लादावे लागतील, पण हे निर्बंध म्हणजे नुसती छडी उगारून प्रत्यक्षात निर्बंध एकदम कमी असतील असे शक्यता वर्तवण्यात येत आहे. S-400मुळे भारताच्या संरक्षण सिद्धतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि जशा S-400च्या आणखीन बॅटरीज येतील तसं पुढच्या काही वर्षांसाठी जरी दोन्ही आघाड्यांवर युद्ध लढावं लागलं तरी त्याचं अगदी फुल प्रूफ नाही पण बऱ्यापैकी कवच चिलखत आपल्याला प्राप्त झालेलं आहे. ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.